कडेपूर येथे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या SIR संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले। आगामी कामकाजाचे नियोजन, संघटनात्मक बळकटीकरण तसेच SIR प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी दिली आहे। बैठकीला भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, आमदार धैर्यशील दादा कदम, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रम बाबा पावसकर, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड, युवा नेते रविराज देशमुख, कडेगाव नगराध्यक्ष धनंजय देशमुख, मिलिंद पाटील, विकास सूर्यवंशी, मंदाताई कारंडे, सुरेंद्र चौगले यांच्यासह मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत SIR प्रक्रियेअंतर्गत गाव पातळीवर काम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक नियोजन, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांचे नियोजनबद्ध वाटप, नागरिकांमध्ये योग्य जनजागृती आणि संघटन अधिक सक्षम करण्याच्या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली। प्रत्येक गावात समन्वय साधून काम करण्यावर आणि नागरिकांना SIR प्रक्रियेबाबत अचूक माहिती देण्यावर विशेष भर देण्यात आला। यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी SIR प्रक्रियेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। संघटनात्मक बळकटीसह प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची जाळे अधिक सक्षम करून नागरिकांपर्यंत शासनाच्या उपक्रमांची माहिती पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे ठरवण्यात आले। बैठकीच्या शेवटी पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले। SIR प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक स्तरावर सक्रिय राहून गावागावात जनजागृती करावी, प्रत्येक जबाबदारी वेळेत पूर्ण करावी आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले।